तृतीय फेरीतील मॅच डायगर विपक्ष RM11 गावदेवी सोनारपाडा अशा आपल्याला पाहायला मिळेल. GTGच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता दर्जेदार ग्राफिक्स, दोन संगनायकांचं चित्र, शंतनू पाटील त्याचबरोबरीने अनिकेत आहेत संगनायक. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच RM11 गावदेवी सोनारपाडा विपक्ष जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघ. मागची मॅच शेवटच्या मोमेंटला टर्न देत असताना, कारण की आपण जर विचार केला तर ज्यावेळी जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघ मैदानामध्ये दाखल झाला, शंतनू पाटील फॉर्मची चर्चा चालू होती, पण फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. शेवटच्या मोमेंटला मॅचला कलाटणी देत असताना हेतूटने ब संघाचं जरूर धावा पहिल्या सत्रामध्ये कमी झाल्या होत्या, पण गोलंदाजी खूप चांगली झाली होती. पहिल्या 2 षटकामध्ये इकॉनॉमिकल षटकं फेकली होती. त्यानंतर कीपरकडून झालेला चौकार मिसफिल्ड, त्यानंतर मागे वळून बघितलं नाही जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाने. मॅच सुरू होते. क्वार्टर फायनलची ही मॅच आजच्या दिवसातील RM11 गावदेवी सोनारपाडा विपक्ष जय हनुमान अर्जुन 11 टायगर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीला येत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात नितेश पाटील आणि पंकज पाटील, दोन सलामीवीर. सध्याच्या घडीला खूप फॉर्ममध्ये असताना इथं मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू बाहेर जातोय असं पंचांनी इशारा दिला. पहिला चेंडू इथं मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना संघाचा अकाउंट ओपन होत आहे. गोलंदाज अमर ठाकूर, अमर ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड द विकेटने. इथे मात्र शफल झाले, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करत असताना अमर ठाकूर सकाळच्या सत्रापासून इकॉनॉमिकल षटकं फेकतोय. खूप चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना तिचे मस्त थोडंसं व्हॉल्यूम कमी करायचं. राऊंड द विकेटने अमर. इथे मात्र बॅट अँड पॅडमधला चेंडू होता, खोदून काढला. थोडंसं फंबलिंग होतं बॅकिंगसाठी. योगेश येतात. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने. दोन्ही धावसंख्या आपल्याला पाहायला माहिती आहे. धावसंख्या झाली धावफलकावर, दोन्ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा अमर ठाकूर सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली आहे. पुन्हा एकदा चेंडू बाहेरच्या दिशेला जात असताना असं पंच सांगत असताना अमर ठाकूर थोडेसे निराश होतात. लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर तीनही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करत असताना अमर ठाकूर आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2 लेग बायच्या, एक सिंगल, अशा 3 धावा खर्च करत असताना P1च्या षटकामध्ये 4 षटकांची मॅच. क्वार्टर फायनलची लढत जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघ आणि फाईट करत असताना त्याला RM11 गावदेवी सोनारपाडा. राऊंड विकेटने अमर पुन्हा एकदा सज्ज होतं P1च्या षटकामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक आहेत तिथे. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तिपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन होत असताना किरण. राऊंड विकेटने अमर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र स्लॉक स्वीपचा नजाकत बरा फटका. चेंडू जातोय, वन बाउन्स ओव्हर द रोप. पंचाचा सिग्नल येतोय. 4 धावा.
तर धावसंख्या झाली फलकावर बिनगडीबाद 8 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टायगर संघाची नितेश पाटील आणि पंकज पाटील अशी जोडी. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन करत असताना बॅट्समन नितेश पाटील चौकार ठोकला. धावसंख्या झाली फलकावर 8. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज समीर पाटील. लेफ्ट आर्म गोलंदाज सुरुवात करतो मोठागाव एंड कडून. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सुरुवात करतो. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन पंकज पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पहिला चेंडू बॅट अँड बॅटमध्ये चेंडू होता खोदून काढलाय. लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक येतोय अमोल. जोपर्यंत चेंडूची फेकी येईल तोपर्यंत एकच धावेवर इथं मात्र समाधान मानावं लागतं. ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित होते. धावसंख्या होते धावफलकार एका धावेच्या मदतीने 9वी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. समीर बॉलिंग करत असताना स्ट्राईकवर आता मात्र आणलाय बॅट्समन नितेश पाटीलला. सध्याच्या हंगामात खूप फॉर्ममध्ये असलेला खेळाडू नितेश पुढे ससावत खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातो लॉंग ऑनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा इथं मात्र कॉल केलाय. अखेरीस नाकारतायत. चांगला कॉल होता बॅट्समन पंकजचा आपल्याला पाहायला मिळाला. दुसरी धाव नक्कीच इथं मात्र घेण्याचा प्रयत्न जर केला असता तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागली असती. शेवटच्या मोमेंटला नाकारतात. एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या होते फलकावर इन डबल फिगर 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शांत सुरुवात करत असताना जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघ. दुसऱ्या षटकामध्ये समीर चांगली गोलंदाजी करत असताना दोन्ही संघांच्या गोलंदाजाने खूप इम्प्रेस केलाय. सातत्याने इकॉनॉमिकल षटकं आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही मॅचमध्ये. संदीप कुटारकर असतील त्याच बाजूने एका बाजूला अमर ठाकूर असतील. इथं मात्र बॅट अँड बॅटमधला चेंडू खोदून काढलाय. एकदा कंप्लीट केले वेगाने. दुसऱ्या धावेचा इथं मात्र कॉल केलाय आणि योगेश पाटील इथं मात्र चेंडू उचलण्यात थोडंसं उशीर करतोय. तोपर्यंत 2 धाव वेगाने कंप्लीट केले जातात. धावसंख्या होते धावफलकार 2 धावेच्या मदतीने 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर समीर पाटील गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 4 धावा खर्च करतोय. दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकांची मॅच. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बॅट अँड पॅडमध्ये होता. चेंडू जातो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरून येतोय अमर ठाकूर. तोपर्यंत एकच धावेवर इथं मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून अजूनही वंचित ठेवलाय बॅटिंग करत असताना पंकज आणि नितेशला. 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच मैदानामध्ये रंगत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेटने इथे मात्र आधी शफल झाले होते. पुन्हा एकदा मागे येत आहेत खेळण्यासाठी जागा भरवली होती. एकदा इथं मात्र कंप्लीट केली जाते. एकाच धावेवर इथं मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेंनी धावफलक पुढे सरसावण्याचं काम करतोय. बॅटिंग करत असताना पंकज आणि नितेश इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं शॉर्ट स्वेअरलकच्या रिझनमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. बॅटवरती व्यवस्थित आला नव्हता पण चेंडू जर या खेळाडूला बीट केलं असतं नक्की जर सीमापार गेला असता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ इथे मात्र झालाय समाप्त. धावसंख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बिनगडी बाद 15 अशी सुरुवात बॅटिंग करत असताना RM11 गावदेवी सोनारपाडा संघ इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. धावा उभारला तर म्हणजेच 15 टायगर संघाने. पहिल्या षटकामध्ये अमर ठाकूरने धावा खर्च केले तर म्हणजे 8. या षटकामध्ये धावा खर्च केल्या समीरने 7 धावा खर्च करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 15. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज हृदेश पाटील. तिसऱ्या षटकात गोलंदाज नितेशचा वापर केलाय. क्वार्टर फायनलची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. शांत सुरुवात मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलंय. बॅटिंग करत असताना जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाला सुरुवात करतोय. तिसऱ्या षटकाची स्ट्रायकिंग एंडवर पंकज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने इथे मात्र चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाला.
जो दडपण निर्माण केलं होतं तो दडपण रिलीज करायचं होतं बॅट्समन पंकजला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आधी शफल झाले ते पाहिलं गोलंदाज रिद्धेशने. ऑफस्टंपपासून दूर पिचिंग केली, बॉडी लाईन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि ज्यावेळी चेंडू स्लॉक स्वीपमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू एज घेत असताना चेंडू हवेमध्ये गेला. यष्टीरक्षकाने पूर्णपणे आपलं काम व्यवस्थित करत असताना झेल कॅरी केला, फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सागर पाटील. गोलंदाज रिद्धेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र आखुटाबाई चेंडू होता, भन्नाट वेगाने फेकला होता, पण लाईक चेक केले जाईल. पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू मात्र हाताळतोय गोलंदाज. धावसंख्या होते धावफलकावर 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रिद्धेश वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता, दिशेपासून थोडंसं भरकडत असताना गोलंदाज रिद्धेश पुन्हा एकदा सजवतोय. आता मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि अजून एक फलंदाज इथे मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा लागतो बॅटिंग करत असताना जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाला 16 या धावसंख्येवर टीजे. गोलंदाज रिद्धेश पुन्हा एकदा सजवलं बॉलिंग ट्रॅकवरती. सोळा ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरा धक्का लागलाय या षटकामध्ये. गोलंदाज रिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डीप मिड विकेटमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि अजून एक इथे मात्र फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक तिसरा लागतोय 16 या धावसंख्येवर डीजे. तिसरं षटक प्रगतीपथावर, 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाज रिद्धेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. नवीन आलेला फलंदाज शंतनू पाटील, स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन सागर पाटील. इथे मात्र चेंडू विषयपणे एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक आहेत आणि अजून एक फलंदाज इथे मात्र बाद होतोय. हॅट्रिक इथे मात्र संपादन करतोय गोलंदाज रिद्धेश पाटील. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते रिद्धेश पाटीलच्या माध्यमातून. सलगचा तिसरा फलंदाज बाद केला बॅटिंग करत असताना जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाचा. खेळ समाप्तीनंतर धावसंख्या होती धावफलकावर 15. कुठेतरी दडपण निर्माण केलं होतं गोलंदाज अमर ठाकूर आणि समीर पाटीलने. तिसऱ्या षटकामध्ये धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न होता बॅटिंग करत असताना टायगर संघाचा. आणि या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय, इम्प्रेस केलंय रिद्धेशने. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत, या षटकामध्ये 4 धक्के दिलेत. हॅट्रिक देखील संपादन करतो या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक रिद्धेश. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा झेलची संधी आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. काय कॅच इथे मात्र टिपली आहे योगेश पाटीलनी. 5वा धक्का या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये 5 फलंदाज इथे मात्र बाद केलेत गोलंदाज रिद्धेश पाटीलने. पाचवा धक्का लागलाय.
5 चेंडू फेकत असताना 5 धक्के दिलेत. दुसरा चेंडू एक वाईट फेकला होता. 5 लिगल डिलिव्हरी, 5 फलंदाज बाद. काय गोलंदाजी करतो रितेश पाटील. स्ट्रायकिंग एंडवर शंतनू. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडूमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय, झेलची संधी आणि अजून एक फलंदाज इथे मात्र बाद होतोय. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये रितेशने. 6 चेंडू फेकलेत, त्यामध्ये एक वाईट चेंडू फेकला होता आणि त्यानंतर 6 लिगल डिलिव्हरीज आणि 6 फलंदाज इथे मात्र गारठ करतोय जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाचे. शंतनू बॅक टू द पॅव्हिलियन. षटकामध्ये गोलंदाज रितेशने एक वाईट चेंडू फेकलात. नक्कीच टाळ्या झाले पाहिजेत त्या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केली आहे, इम्प्रेस केलं 2 षटकामध्ये अमर आणि समीरने. दडपण निर्माण केलं होतं जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघावरती आणि प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न होता टायगर संघाचा. टार्गेट केलं होतं रितेशला, पण त्याने गोलंदाजी एवढी खतरनाक केली. मॅचमध्ये 6 चेंडू फेकत असताना 6 धक्के दिलेत बॅटिंग करत असताना टायगर संघाला. एक वाईट चेंडू फेकला त्या स्पेलमध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रेम येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 16. दोन्ही संघांची गोलंदाजी खूप आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केले गोलंदाजाने. खास करून RM11 गावदेवी सोनारपाडा, अमर ठाकूर, समीर, रितेश. गोलंदाज अमोल सज्ज होतोय. पहिला चेंडू स्लॉक स्वीप करायचा होता, जागा बनवली होती, आधी शफल झाले होते. तर नक्कीच रितेशसाठी कॅश प्राइज येतं. या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय विजयदादा भोईर 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे मात्र पटकावलाय. वळे मैदानाकडे इथे मात्र अलॉंग दी कार्पेट घेऊन काढला. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतं. ऑन द स्टॉप फेकी देखील व्यवस्थित होते. धावसंख्या झाली धावफलकावर 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच. पुन्हा एकदा तेच चित्र. राऊंड विकेटने अमोल पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय. टायमिंग आता मात्र कसं आलाय तर चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. बॅटिंग करत असताना धक्का क्रमांक 7वा लागतोय, तो म्हणजेच जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाला. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अमोल, नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हितेश. राऊंड विकेटने अमोल पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अजून एक फलंदाज इथे मात्र बाद होतोय. अजून एक धक्का लागला बॅटिंग करत असताना जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाला. संदीप खुटारकर येतो मैदानावरती. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 18. राऊंड विकेटने अमोल पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र स्लॉक स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये आणि येतोय हा संघर्षमय चौकार. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. या चौकाराच्या मध्ये धावसंख्या झाली धावफलकावर
22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि 23 धावांचं टार्गेट असणार आहे ते म्हणजेच RM11 गावदेवी सोनारपाडा संघासमोर. सत्र इथं मात्र समाप्त झाला. धावा उभारलात बॅटिंग करत असताना टायगर संघाने 22-23 धावांचं टार्गेट, 23 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळी सोनारपाडा संघ मैदानामध्ये दाखल होईल. इन्व्हाइट करतो कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. हेतून गावाचा गोड आवाज करण का आन्सर आहे ना. धन्यवाद. ज्यांचं नुकतंच आगमन होतंय ते एक्साइज ऑफिसर आदरणीय श्री उदयजी सामंत साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप सीझन 7 7व्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. पहिला डाव संपला, ज्या ठिकाणी बॅटिंग केली ती जनमान अर्जुन 11 टायगरने. गोलंदाजी बॉलिंग फिगर जर आपण बघितली तर पहिलं षटक अमर ठाकूरने अवघ्या 8 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये समीर पाटील यांनी 7. तिसऱ्या षटकामध्ये काया पलट. 6 चेंडूंवरती विकेट मिळवले, परंतु 2 चेंडूनंतर एक वाईट बॉल हाताळला आणि त्यानंतर आपण बघितली ती 4 ट्रिक. 6 विकेट इन ऑल. ऑफ समला होता, ऑन साइडला खेचलाय, मिड ऑन आतमध्ये आणि लॉंग ऑनचा वरतुरा चेंडू सीमा पार. सुरुवात दमदार, पहिल्या चेंडूवरती षटकार. ट्रिक या ठिकाणी कंप्लीट केलेल्या. पहिल्या विकेट नंतर व्हाईट बॉल होता आणि त्यानंतर 5 चेंडूंवरती 5 विकेट. अर्थातच पहिल्या चेंडूवरती देखील विकेट. 6 गडी बाद आणि स्लॉट मध्ये आलाय. चाललाय तो या प्लॉटचा बाहेर चेंडू. लॉंग ऑनला आणखी क्लिअर करतो चेंडू. दुसरा षटकार.
तुम्हाला पाहायला मिळेल 12 वरती 2 लागोपाठचे षटकार येतात. फलंदाज संदीप कुटारकरच्या बॅटमधून संदीप कुटारकरच्या अगेन्स्ट दत्ता ठाकूरच्या बॅटमधून. लक्ष या डावामध्ये आपण बघतोय 23 माफक असं आव्हान आणि सुरुवात दमदार. या आघाडीची जोडी याच पद्धतीने खेळत असताना आपण बघितले आतापर्यंत. तिसरा देखील येतो. वॉट बॉलर रेड. आणखी एक तडाखेबंद फटका. तिसरा षटकार ठोकलाय तिसऱ्याच चेंडूवरती दत्ता ठाकूरने. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील लागोपाठचे 3 षटकार ठोकले होते आणि या वेळेला देखील आपण बघतोय तर लागोपाठचे 3 षटकार. धावा 18, गरज 5 धावसंख्येची. पहिल्या वाडेकर संघाच्या विरोधात जेव्हा सामना होता तेव्हा देखील दत्ता ठाकूरने लागोपाठचे 3 षटकार ठोकले होते आणि या सामन्यामध्ये आपण बघतोय गरज आहे ती 23शी. 3 षटकार पहिल्या 3 चेंडूंवरती. आणि आता पूर्णपणे विजयाचा सुगंध कुठेतरी दरवळतोय आणि तो सुगंध घेत असताना सोनारपाडा. फुलर लेन पायावरती आदळला. दिशा देण्याचा प्रयत्न होता यावेळेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आपण बघितला. सिंगल मिळते. लेग बाय अंपायरचा इशारा. सिंगलने धाव फलक 19 वरती. सामन्यामध्ये 4 ची गरज. चेंडू झालेले 4. षटक पहिलं प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं. पॉवर प्लेमध्ये हा सामना पूर्णपणे खुला झालाय. खरं तर पहिल्याच डावामध्ये जी गोलंदाजी केली 8-7-1-6 बॉलिंग फिगर राहिलं. हा ग्राफ गोलंदाजीमधला. अमर ठाकूर, समीर पाटील, रिद्धेश पाटील आणि अमोल पाटील. नॉन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. तो ऑफस्टंपचा बाहेर होता चेंडू. योगेशने या ठिकाणी अगोदरच ठरवलं होतं फ्लिक मी करेन आणि या वेळेला मिस होत आहे. धावफलक 19 वरती. षटकातील असेल हा शेवटचा चेंडू. गरज आहे 4 धावसंख्येची. गौरीपाडाचे कॅप्टन देखील या ठिकाणी या पण टॉससाठी गौरीपाडा संघ देखील आलेला आहे. सेमी फायनल चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. फुलरलेन ऑन साईडला वळवला. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये हा चेंडू निसटला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामधून. षटक पहिलं संपन्न. धावा फलकावरती पाहायला मिळतात त्या 20 धावा. लक्ष असताना 23. पहिल्या षटकामध्ये येत आहेत 20 आणि 3 धावसंख्येची आता गरज असेल या सामन्यामध्ये. वाडेकरच्या विरोधात देखील पहिल्याच सामन्यामध्ये लो स्कोरिंग तो सामना होता आणि खूप चांगली बॅटिंग दोघांनी केली होती. 1.4 ओव्हरमध्ये चेस डाऊन केली होती त्या धावसंख्या 39 आय थिंक. आणि या सामन्यामध्ये 23 लक्ष असताना एका षटकामध्ये 20 आल्यात. 3 धावसंख्येची गरज आहे. चला डायगर आपण स्पीडअप करा. छोट्या छोट्या पक्ष्यांचे तवे तुम्हाला पाहायला मिळतील. जी विद्युत वाहिनी त्यावरती ते बसलेले आहेत. आता आजूबाजूला देखील पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकायला येतो. समोर झाडी झुडपं आहेत. औद्योगिकीकरण, शहरीकरण भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या विभागामध्ये होत आहे आणि अशी घनदाट झाडे खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळते. खाडीचं या बाजूला आपण बघितलं तर आणि रेल्वे ट्रॅकच्या मधोमध थोड्या प्रमाणात तुम्हाला शेतं देखील पाहायला मिळतात. झाडी हिरवळ तुम्हाला पाहायला मिळेल खास करून. आणि त्यानंतर पूर्णपणे हे डोंबिवली पश्चिम डोंबिवली शहर आपलं ड्राईव्ह करतात. कव्हर्समध्ये ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॅकअप नाही. आता डीप मध्ये चेंडू जाईल वेगाने. क्षेत्ररक्षक धावतोय पाठीमागे. त्याच्या पुढे चेंडू आणि चेंडूने केली ती सीमारेषा पार. सामना संपला आणि ते 1.1 ओव्हरमध्ये हा सामना विजयी झालेला आहे. 23 चेस डाऊन करत असताना गावदेवी RM11 सोनारपाडा हार्दिक अभिनंदन. सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार 1 षटक अवघी 1 धाव. 5 ट्रिक. एकंदरीत 6 गडी त्या षटकामध्ये बाद केले. एक वाईट बॉल आला आणि त्याच कारणास्तव ती 5 ट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. अन्यथा 6 चेंडूंवरती 6 गडी बाद करण्याचा विक्रम केला असता तो अर्थातच लागोपाठचे म्हणजेच तो रिद्धेश पाटीलने रिद्धेश ठरलेत या सामन्याचा सामनावीर. या पण प्रेझेंटेशन मध्ये रिद्धेश लगेचच आणि दोन्ही टीमचे कॅप्टन द्वारकानाथ देवन गौरीपाडाचे कॅप्टन आणि RM11 गावदेवी सोनारपाडाचे कॅप्टन. या पण टॉस साठी मॅच अनालिसिस. नुकताच आगमन झालं आदरणीय उदय सावंत साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. 6 चेंडू 6 फलंदाज बाद तोच ठरतोय.